गुड मॉर्निंग. तर मी रचना पाटील युनिक रचना यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि हो, लाईक शेअर करायला विसरू नका. तर आज ऑफिसचा फर्स्ट डे होता, त्यामुळे आज ऑफिसला जाण्यासाठी सकाळची सुरुवात एकदम लवकर करावी लागली. मला वाटते 6:30ला काहीतरी उठून फ्रेश होऊन आधी चहा वगैरे ठेवून घेतला, नंतर बाहेरचं झाडून घेतलं, त्यानंतर थोडीशी भांडी होती चहाची ती घासून घेतली, गॅस ओट्टा क्लीन केला. आणि आज पहिला दिवस असल्यामुळे नाही का मम्मींकडून ह्यांना लंचचं टिफिन मिळणार आहे, कारण इथे आमचं अजून सामान वगैरे आणायचं आहे आणि थोडंसं मॅनेज होईपर्यंत तर यांना मिळणार आहे लंचचं टिफिन जवळजवळ या आठवड्यासाठी तरी 4-5 दिवस. तर मला माझं टिफिन फक्त करायचं आहे, पण मी काय आज टिफिन नेणार नाही, कारण की आज मी जाऊन बघते नाही का, ब्रेकफास्ट फक्त करून जाते आणि ऑफिसला जाऊन बघायचं आहे मला की कशा गोष्टी मॅनेज होतात, काय होतात. आणि माझं असं मला म्हणणं आहे की ऑफिसला जर मी गेले आणि मी तिथे आज फर्स्ट डे आहे तर डुग्गू आजीकडं नाही राहणार, कारण की तो म्हणजे 1 आवरचा असल्यापासून कंटिन्यू माझ्यासोबत आहे. म्हणजे मी त्याला 1 मिनिटसुद्धा कोणाकडे आत्तापर्यंत ठेवून गेलेली नाही आहे. त्यामुळे मनामध्ये थोडीफार मला भीती वाटते आहे की डुग्गू राहील किंवा नाही राहणार. तर थोडंसं मला वाटतंच नाही का की कसं काय मॅनेज होईल. त्यामुळे आज लंच ब्रेक घेणार नाही, पण 1 तास आधी मॅडमला सांगणार की मी 9:30पर्यंत पोचते आहे, तर मला 1 तास अगोदरच सोडा. म्हणजे 6:30चं टायमिंग आहे तर 5:30ला वगैरे सोडा नाही का. तर मी इथे कॉटनचा ड्रेस घातलेला आहे ऑफिसला जाण्यासाठी, नवीनच ड्रेस आहे. तर मी मेकअप कधीच करत नाही, तर त्यामुळे मी इथे फक्त बॉडी लोशन चेहऱ्याला हाताला पायाला लावून घेते, कारण की भरपूर दिवस बाहेर पडलेले नाही आहे तर स्किन खूप ड्राय पडेल माझी. तर मी फक्त इथे लाईट पिंक कलरची लिपस्टिक लावते. लिपस्टिक मी कंपल्सरी लावते, क्रीम पावडर वगैरे आणि फाउंडेशन हे तर मी कधीच लावत नाही शक्यतो. आणि हेअरस्टाईल गेल्या 10-15 वर्षापासून माझी ही हेअरस्टाईल आहे बरं का. गेल्या 15 वर्षापासून मी ही हेअरस्टाईल करते. आणि बाहेर झाडांना पाणी वगैरे घातलं, नाश्ता करून आम्ही निघालो. आमच्या घराच्या इथून जाताना आम्हाला कात्रज हायवे क्रॉस करावा लागतो आणि तिथे भरपूर ट्रॅफिक असते, कारण तिथे नवीन रोड जो काम त्याचं चालू आहे रोडचं, तिथे जाताना आम्हाला भरपूर स्ट्रगल करावा लागतो. आणि ऑफिसला गेले डुग्गूला सोडून, तिथं शूटिंग अलाउड नाही म्हणून शूटिंग नाही केलं बरं का. आणि आता इथे मी रिक्षा करून मम्मीकडे चाललेली आहे, म्हणजे सासूबाईच्या. डुग्गू मला बघून रडायला लागला बरं का. त्याला तिथून परत मी कॅब बुक केली आहे, कारण कॅब बुक करण्याशिवाय ऑप्शन नाही आहे, कारण 2-3 रिक्षा चेंज करून तर आम्हाला जमणार नाही राहायला. तर आता इथे आम्ही 5 मिनिटात पोहोचणार आहोत घरी. इथून हायवेनेच परत यावं लागतं. घरी पोहोचलो आहे आता आम्ही. तर मॅम मला म्हटल्या की तू लंच ब्रेक घे म्हटल्या, पण नाही का लवकर जा पण लंच ब्रेक घे, असं नाही का, कारण हेल्थ खूप इम्पॉर्टंट आहे. बट मी काय लंच ब्रेक घेतला नाही, कारण उद्यापासून टिफिन घेऊन जाईल, त्यावेळेस मी लंच ब्रेक घेईन. शक्यतो मी असं ठरवलं होतं की आता 5 वर्ष आपण काही काम करायचं नाही, म्हणजे वर्क फ्रॉम होम जर आपल्याला 2 पैसे कमी मिळत असतील आणि वर्क फ्रॉम होम मिळत असेल तर नक्कीच करायचं, पण आपण बाहेर कुठं जायचं नाही बाळाला सोडून. पण आता सिच्युएशनच थोडीशी तशी आली आहे की आहेत काही गोष्टी की मला बाहेर पडावं लागतंय. तर आता डुग्गूला मी थोडंसं काहीतरी चारते किंवा मग मम्मीने डब्बा जर दिला तर देईनच डब्बा, तर काही आयडिया नाही आहे. तर तोपर्यंत डुग्गूला काहीतरी चारून मस्त झोपवणार आहे. तर असा आजचा फर्स्ट दिवस माझा ऑफिसचा गेलेला आहे. स्टाफ आणि तिथलं वातावरण तर खूप छान आहे. तर आता बघूयात की पुढं कशा गोष्टी मॅनेज होत आहेत ते. तर पुढच्या गोष्टी पण मी तुमच्यासोबत लवकर शेअर करेन बरं का. तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा. नेक्स्ट व्हिडिओपर्यंत बाय, सी यू सून.